गोकुळधाम वृद्धाश्रमात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा. छत्रपती संभाजीनगर. स्त्री शक्तीचा सन्मान आणि तिचे समाजातील योगदान अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. याच औचित्याने श्री कृष्ण बहुउद्देशीय संस्था संचलित गोकुळधाम वृद्धाश्रमामध्ये जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आणि स्वागत. कार्यक्रमाचा प्रारंभ राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या प्रतिमेस वंदन करून करण्यात आला. स्त्री शक्तीची प्रेरणा असलेल्या जिजाऊंच्या विचारांनी कार्यक्रमात चैतन्य निर्माण झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या अध्यक्षा सौ शकुंतला लोखंडे यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण स्वागत केले. मातृशक्तीचा सन्मान. या दिनाचे खास आकर्षण म्हणजे वृद्धाश्रमातील आजींचा करण्यात आलेला सन्मान. अध्यक्षा सौ नाईक मॅडम यांनी आश्रमातील प्रत्येक महिलेला म्हणजेच आजींना गुलाबाचे फूल देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सन्मानाने भारावलेल्या आजींच्या चेहऱ्यावरील आनंद यावेळी ओसंडून वाहत होता. प्रबोधनात्मक मनोगते. या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले. आपल्या भाषणातून त्यांनी राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याला उजाळा दिला. महिलांनी स्वाभिमानाने आणि जिद्दीने जगावे हा संदेश या मनोगतातून देण्यात आला. सावित्रीबाईंनी शिक्षणाची दारे उघडली म्हणून आजची महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. आभार आणि स्नेहभोजन. कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. केवळ औपचारिक कार्यक्रम न ठेवता सर्वांनी एकत्र बसून जागतिक महिला दिनानिमित्त स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यामुळे आश्रमात एका कौटुंबिक आणि आनंदी वातावरणाची निर्मिती झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोकुळधाम वृद्धाश्रमातील सर्व सेवक आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.